एक्सक्यूज मी, सॉरी मी डिस्टर्ब नाही ना केलं? नाही नाही, लग्न करायचंय. नाही, यांना कर्तव्य आहे. हेच तर मला पसंत आहे. काय बोलताय तुम्ही? मी तुमच्या घरात आत्ता शिरले. मी फक्त पत्ता विचारायला आले होते. ते राऊत, शैलू राऊत, ते इथेच कुठेतरी राहतात ना? त्या शैलू राऊत तर लग्नाचं शूटिंग वाले. हो हो. ते काय फॉस घेत ना बघताय. नाश्ता म्हणजे नाश्ता काय? आणि दोघांनी ऐकून ठेवा. काय त्या? मी याच्या पुढे ऐकून घेणार नाही कोणाचा. बस झाला तुमच्या दोघांचा. मग ऐकून घेणार नाही? अजिबात नाही. शानपणा करून थोबाड फोडून टाकीन तुझा. बापांनो, काय रे? तुम्ही डोक्यात जाऊ नका माझ्या. आता सांगून ठेवतो तुम्हाला. तुझं काय आता? माझं काय आता म्हणजे मला मोठा वाटा पाहिजे. असं कसं तुका मिळतो लो मोठं वाटो? माका पाहिजे. कळला मला. मला मोठा वाटा पाहिजे. मोठा वाटा तुला मोठा वाटा पाहिजे. आम्हाला पाहिजे तुझा. हा, दोघांही बरे भांडतो. माका मोठं वाटा पाहिजे. तू एक्सक्यूज मी, सॉरी मी डिस्टर्ब नाही ना केलं? नाही नाही, लग्न करायचंय. नाही, यांना कर्तव्य आहे. हेच तर मला पसंत आहे. काय बोलताय तुम्ही? मी तुमच्या घरात आत्ता शिरले. मी फक्त पत्ता विचारायला आले होते. ते राऊत, शैलू राऊत, ते इथेच कुठेतरी राहतात ना? त्या शैलू राऊत तर लग्नाचं शूटिंग वाले. हो हो. ते काय फॉस घेत ना बघताय. ते लग्नाचं शूटिंग करता माहिती आहेत मला. ते तुम्ही पण कमाल करता वा. हो, लग्नाचं शूटिंग वाला शोधायच्या अगोदर ना तुम्ही आधी नवरा शोधा. माझ्याबद्दल काय विचार आहे तुमच्या? काय तसं हा सगळं पॉलिश होणार काय समज. हे बा, आपली काही ओळख ना पाळख. मला तुमचं नावही माहिती आहे. डायरेक्ट लग्नाची मागणी काय घालताय तुम्ही मला? वलिकीला लावा कांड. काय करायचे वले सांगतो वले. मी प्रभाकर मोरे, हा माझा पोरगा दत्तू आणि ही पोरगी शिवाली. झाली वले? झाली. आता काय विचार आहे तुमचा? मला इंटरेस्ट नाही हो, मी जाते. ओ थांबा थांबा थांबा. काय जरा 5 मिनिटं थांबली ना तर आमचं काम होऊन जाईल. काय समजले? कसलं का? ते काय आहे, आम्हाला 1 करोडची लॉटरी लागली आहे का नाही? काय? 1 करोडची लॉटरी लागली? आणि आमका उद्या गावतले पैसे. अरे बापरे, अभिनंदन. खूप मोठी गोष्ट आहे. 1 करोडची लॉटरी लागली तुम्हाला? बापरे. मग लग्न करूया? हो चालेल. पप्पांनो, हे तुमची 2 मुलं आहेत ना? तुमचं लग्न झालंय ना? मग बायको कुठे आहे तुमची? पळून गेली हो. का? पळून? आता एखाद्याच्या नशिबात नसतं प्रभाकरचं खूप प्रेम, त्याला आपण काय करणार? काय आहे, करोडची लॉटरी लागल्यापासून आमच्या तिघांच्यात मध्ये वाद सुरू आहे. सगळ्यात मोठा वाटा कुणी घ्यायचा? आता मला सांगा, मी ह्या पोरांचा बाप, घरचा करता पुरुष, त्याच्यात मी दिसायला मदन बाण. बरोबर आहे? पहिल्या 2 गोष्टी पटल्या. मदन बाण. बघा, मग मला मोठा वाटा मिळायला पाहिजे का नाही मला सांगा. हो मदनबान, पण दुकानात जाऊन तिकीट कोणी मागितलं? मीच ना. तुम्ही तर बाहेर थांबला होता. मी दुकानात गेलो, तिकीट मागितलं, घेऊन आलो. मग मोठा वाटा मला मिळाला पाहिजे. हो तर तुका मिळतो मोठं वाटो. अरे दत्त्या, ताबग लॉटरीचा दुकान. हैती नको, हैतीवाली तिकीट घे. असा कोण बोलला? मी बोललोय. काला मग मोठं वाटो कोणाक मिळूक होयो? माका मिळूक होयो. का मिळूक होयो? पैसे कुणी दिला तुझ्या आईच्या भावान? मी पैसे दिले नसतं तर तिकीट मिळाला असता? मला सांग, तुमच्या खिशात चिचूक तरी आहे? नाही. पण लॉटरीच्या दुकानाचं नाव माझ्या नावावर नाही, म्हणजे वाटो मोठो माकाच मिळूक होयो ना. लॉटरीवर लिहिला काय? शिवाली बंपर, खाली लॉटरी लिहिला. हा काय नाही, दिवाळी बंपर लॉटरी लिहिली नाही. डोलं फुटलं तुझं, डोलं नीट वाच. असं देत ना मग. मी सांगितलं माका लॉटरी नाही म्हणून मला वाटो मिळाला पाहिजे मोठा. काही नाही मिळायचा तुला. मला मोठा वाटा पाहिजे. नाही भांडू नका. हे बघा, कलहाने फक्त कलह निर्माण होतो. आणि तुमच्यात जो काही पेच निर्माण झालाय तो माझ्या लक्षात आलाय. तसंच पाहिजे. असंच पाहिजे. नाही, तुम्ही काय आता बोलली ना तर आम्हाला कल्लीलच नाही. पण आमचा प्रॉब्लेम तुम्हाला कल्लीला आहे ना? तेच तुमचा प्रॉब्लेम माझ्या लक्षात आलेला आहे. या वितंडवादावर मला एक सोल्युशन सुद्धा सुचलेलं आहे.
Solution. तुम्ही हयसर बसा ना, हयसर बसा. आमका सांगा ना, आमका सांगा ना. सोल्युशन सांगा. हा, तुम्हाला 1 करोडची लॉटरी लागली हे बरोबर आहे मग हे? पण तुम्हाला 1 करोड नाही मिळणार आहेत मग? तुम्हाला साधारण 65 लाख वगैरे मिळतील. ओ बाप्पा नो वाव. हिने बोलता बोलता आपले पैसे ढापले. ताई नो, आम्ही कॉन्टॅक्ट केसतो पोलिसांना घेऊन या. काय संबंध मी कशाला पैसे ढापे काही काय बोलता रे हा? पैसे ढापायला मुळात तुमच्या हातात पैसे आहेत नाही आहे, ते नाही आहे. मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते की तुम्हाला 1 करोडची लॉटरी लागली तरी सुद्धा गव्हर्नमेंट त्याचं काही टॅक्स कापून घेतं म्हणजे साधारण 35% टॅक्स कापून घेतं. 1 करोडचे 35% 35 लाख ते मायनस करून तुमच्या हातात फक्त 65 लाख रुपये येणार आहेत म्हणून म्हटलं मी की 65 लाखच मिळणार आहेत कळतंय का 65 लाख रुपये फक्त मिळणार आहेत. हो आणि त्याला तुम्हाला वाटूनच घ्यायचं ना तर 3 ने भागून साधारण 21,66,000 वगैरे येतील ते तिघांनी वाटून घ्या. माहिती काय फालतूगिरी आहे? काय झालं आता? आम्हाला पूर्ण पैसे पाहिजे. 21 लाखाचं काय करू फक्त? ये बाय माझी 21 लाख छोटी अमाऊंट नाया इट्स अ ह्यूज अमाऊंट बेबी खूप पैसे आहेत त्यातनं तू खूप काय काय करू शकतेस. हा? हो तू काय करशील रे एवढे पैसे मिळाल्यावर मी एवढे पैसे आले ना तर पिक्चर करेन. पिक्चर बनव आणि आमचे सगळे पैसे बुडव हा? हा. तुझ्यापेक्षा जास्त खर्च माका होत. कसा खर्च आहे तुला माका 65 लाख रुपये मिळतले ना तर पहिला मी चायनीज बेल खातलोय. चायनीज काही नाही मिळायचं 65 लाख रुपये अरे पैशाची गरज मला आहे माहिती हो आहे तर. लग्न करतोय ना मी त्याच्यामुळे काय झालं? करा ना करा पण पैसे वाटूनच घ्यायचेत ना हा. तर माझ्याकडे एक आहे म्हणजे मला सुचलं एक ऑप्शन आहे माझ्याकडे काय सांगा ना काय तर. आपण काय करूया आपण चिठ्ठ्या टाकूया ज्याच्या चिठ्ठीत नाव येईल ना त्याला मोठा वाटा मिळेल. चालत माका चालेल. पण एक माका मिनिट idea, माका. मला आयडिया आवडले हा, मग पण ये. चिट्या मी टाकणार किती तुम्ही किती टाकतला? तुमच्यावर भरवसाच नाही आहे माझा ह्या मेल्यावर तर अजिबात नाही आहे माझ्यावर विश्वास आहे तुमचा मोरे दिल जान से आ? आय लव्ह यू ए, तुझ्या वडिलांना सांभाळ जरा तसं नाही पैसे येणार आहेत ना पैसे लांब बरं थैसर. चिठ्ठ्या करायच्यात ना मी हो चिठ्ठ्या जा, करते चिट्ट्या टाकून हो नाही मी हालतच नाही चिट्ट्या टाका बरोबर आणि सगळं करून घ्या एकच मिनिटं द्या मला. तुम्ही लांब राहा हो. हो 3 चिठ्ठ्या तयार आहेत हा. चिठ्ठी टाकते ज्याचं नाव येईल हा. त्याला मोठा वाटा मिळेल चालेल, आणि चालेल, मग चालेल. मात्र मी निघून जाईल चालेल, हा. इथे टाकू हा, टाका. टाकू? हा एक मिनिट बाप कोण आहे प्रत्येक गोष्टीत पुढे पुढे करूची सवय आहे. काय नाव? रसिका वेंगुर्लेकर माझं नाव आहे. अगे बाई! मला ना स्वप्नात सुद्धा विचार केला. Thank you, thank you. मॅडम हो मॅडम हो इकडे या. काय? इकडे या तुम्ही काय काय- झालं रे? काय अहो यांचं नाव आलं. अरे हो तुमचं कसं काय नाव माझं त्याच्यात? नाव हा? सॉरी सॉरी काय sorry? माझ्या हातात कागद आणि पेन आला ना की मला असं सही करत राहायची सवय रसिका वेंगुर्लेकर असं झालं तेच म्हटलं. सॉरी सॉरी कसं आहे ना वाटो मोठो ना माका मिळू खोय. मला पण पैसे पाहिजेत मला मोठा मला गरज नाही. मला पण मोठं होतं पाहिजे मला मोठं अरे होतं. मी ऐका काय होतं? ऐका ऐका पैसे मिळून वाटे पाडण्यापेक्षा पण एक वेगळी मोठी गोष्ट आहे ते पैसे लॉटरीचे तुम्ही कसे मिळवणार आहात त्याची प्रोसिजर काय आहे, असा विचार केलाय का नाही हो पहिल्यांदाच ना तुमच्या तोंडात आम्ही लाखाच्या गोष्टी ऐकतावय का नाही एकत्र 1000 रुपये आम्ही कधीच बघितलेले नाही का नाही यांनी कधी दाखवलेच होय नाही असं झालेलं आम्हाला. आहे का? नाही माझ्या लक्षात आलंय तुमचा प्रॉब्लेम आलाय आणि तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करूनच मी जाणार आहे मला सांगा ते लॉटरीचं तिकीट कुठे आहे? पप्पा नो द्या ना. हे तुमचं लॉटरी हे हे असं फोल्ड करून असं खिशात ठेवायचं असतं पडेल. पावसा पाण्याचे दिवस आहेत भिजलं फाटलं काय करणार तुम्ही कळतं तुमच्या वडिलांना पप्पा नो. नाही नाही, असू दे हे तिकीट मी माझ्याकडे व्यवस्थित ठेवते ठेवा, हा. आणि पुढची गोष्ट हा. तुम्हाला 65 लाख रुपये मिळणार आहेत विषम संख्या आहे त्याला 3 भागायचंय विषम संख्या असल्या विषम म्हणजे काय माहिती हो ते सापाच्या दातात नाही येतं ते ना अहो ते विष वेगळं हो. विषम म्हणजे संख्या ना समसंख्या हा, जाऊ दे काय असेल? तुम्हाला नाही कळणार 65 ही विषम संख्या आहे मी माझ्याकडचे 1 लाख रुपये तुम्हाला देते अगे बाई, म्हणजे तुम्ही तुमच्याकडे देताला? मी देणार अगे बाई. म्हणजे तुमच्याकडे झाले किती 66 लाख हा. 66 लाख भागिले 3 केलं तर तुमच्या प्रत्येकाच्या वाट्याला येणार आहेत 22 लाख रुपये बाबा. बरोबर आता काय करायचंय तुम्हाला एक चिठ्ठी घेऊन सरकारी ऑफिस मध्ये जायचंय हा. आणि ती चिठ्ठी द्यायची आणि ते 65 लाख रुपये घेऊन घरी यायचंय चालेल. बरोबर तर ती चिठ्ठी द्यावी लागेल की नाही हो, हो. तर मी चिठ्ठी तुम्हाला लिहून देते हा द्या ती चिठ्ठी प्रिय गव्हर्नमेंट हा. या भल्या माणसांना प्रत्येकी 22 लाख रुपये आत्ताच्या आत्ता देण्यात यावेत
वा वा ही चिठ्ठी. 22 लाख मिळतले. एक मिनिट, माझ्याकडे, एक- माझ्याकडे. नाही हा, हा. हा, दे. ही चिठ्ठी घेऊन उद्या यायचं. मी हे जे काय तिकीट आहे ते घेऊन येते. पण सगळं क्लिअर, माझी मदत झालेली आहे, मी निघू शकते. थँक्यू थँक्यू सो मच. मी येते. थँक्यू. हे वा, वा. बस सड्यानू. उगाच आपण भांडत राहिलेलं माहितीये होतं. केवढी प्रामाणिक बाई माहितीये. बघ आता उद्या आपल्याला पैसे मिळतील. प्रसाद सर बघितलं अहो या दुनियेमध्ये ना लय प्रामाणिक माणसं आहेत. आम्हाला उद्याचा पैसे मिळणार आहेत. मोरे हा एक जनरल नॉलेज म्हणून सांगतो. हा. म्हणजे तुझ्या लक्षात असू दे, लॉटरीचं तिकीट ज्याच्या हातात असतं ना, हा पैसे त्याच्याच हातात मिळतात. म्हणजे त्याच्या चांगल्या बाई गेल्या ना, त्या भल्या बाई, हा हा त्यांनी तुम्हाला काय बनवलं माहितीये? काय तुमच्या हातात आजूबाजूला काय पडलंय? चिठ्ठ्या. चिठ्ठ्या.